अक्षयच्या एन्काउंटर नंतर आता श्रेयाची लढाई सुरू झाली आहे। देवाचा न्याय असा हॅशटॅग वापरत तो ट्रेंडिंग मध्ये आलाय। देवेंद्र फडणवीसांच्या समर्थकांच्या वतीने श्रेयासाठी आता चढाओढ सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर राजकीय वर्तुळामध्ये श्रेयाची लढाई सुरू झाली। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थकांनी सोशल मीडियात देवाचा न्याय हा हॅशटॅग ट्रेंड केलाय। एन्काउंटरची जबाबदारी पोलीस आणि सरकार घेत नसताना सोशल मीडियावर मात्र फडणवीस समर्थकांनी आता श्रेयाची लढाई सुरू केलेली आहे। सविस्तर पाहूया लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। अक्षयच्या एन्काउंटर नंतर श्रेयाची लढाई, देवाचा न्याय हॅशटॅग ट्रेंडिंग मध्ये, फडणवीस समर्थकांच्या वतीने श्रेयासाठी चढाओढ। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर सोशल मीडियावरील ही मीम्स पहा। देवाभाऊचा पॅटर्न वेगळा, देवाभाऊ सिंघम, इथपासून देवाच्या काठीला आवाज नाही इथपर्यंत मीम्सचा पाऊस सुरू झालाय। अक्षय शिंदेचा एन्काउंटर केला हे छातीवर हात ठेवून सांगताना सरकारची हिम्मत होत नाही। पोलिसांनी स्वतःच्या रक्षणासाठी त्याच्यावर गोळीबार केला असा युक्तिवाद केला जातोय। असं असताना सोशल मीडियावर मात्र फडणवीस समर्थक श्रेय लाटत बिनधास्त मीम्स शेअर करताना दिसतात। देवेंद्रजींचं पण म्हणणं तेच असेल, हा देवाचा न्याय। आगे आगे देखिए होता है क्या। बोलती बंद, विपक्ष के बोलती बंद का कार्यक्रम होगा। एनकाउंटर विपक्ष का पॉलिटिकल कह रहा हूं मैं, ये होगा। महाराष्ट्रामध्ये दहशतीचा एन्काउंटर पॅटर्न राबवला जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे। शंका घ्यावा असंच प्रकरण आहे। जे एन्काउंटर झाला असं म्हणतात, मुंबईतली किंवा देशभरातली कोणतं एन्काउंटर एखादा अपवाद वगळता हे कधी खरं नसतं। त्या एन्काउंटर मागे एक रहस्य असतं, काहीतरी लपवायचं असतं, काहीतरी संपवायचं असतं। लोकांच्या मनात काय आहे हे सांगणारा तो हॅशटॅग असल्याचं देवेंद्र फडणवीसांचे समर्थक सांगतात। मला असं वाटतं लोकांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि राज्याचे गृहमंत्री माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये काय आहे या विषयावरती हे दर्शवणारा हा हॅशटॅग आहे। लोकांनी स्वतःहून या कृतीचं समर्थन केलेलं आहे। निश्चितपणे याच्या चौकशीचे आदेश देखील माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले, सीआयडी चौकशी याची होणार आहे। महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात महिला अत्याचारांना थाराच नसायला हवा, पण त्याच बरोबर कायद्यानं वागणारे पोलीस असाही लौकिक असावा। अक्षयला फाशी द्यायला हवी होती, पण ती कायद्यानं मिळायला हवी होती। उत्तर प्रदेशातला एन्काउंटर पॅटर्न राबवत त्याचं श्रेय घेण्याची चढाओढ नसावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।